नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्र तुम्ही आता सुरुवातीला इथं व्हिडिओ बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला CapCut ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही इथं CapCut ॲप आहे तो इथं इन्स्टॉल करू शकता। आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं लिंक स्वरूपात इथं मिळून जाईल। आणि त्यासोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा इथं मटेरियल जे ते अपलोड करत असतो, तर तिथून सुद्धा तुम्ही इथं डाउनलोड मटेरियल इथं करू शकता मित्र। तर मित्र आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओज आणि ब्लॉग जे येत असतात मित्र। चला तर मित्रांनो आपण जे ते आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्या इथे सर्वात VPN असेल ते आपल्या इथे कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप येतो आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं एक आता ब्लॅक कलरचा पेन जे दिला असेल तो आपल्या इथं सर्वात आधी इथं जे ते काय करायचं CapCutमध्ये आपल्या इथं घ्यायचं आहे। घेतल्यानंतर आपल्या इथं काय करायचं, इथं अस्पेक्ट रेशो यामध्ये जे ते आपल्या इथं इथं येऊन जायचे। त्यानंतर इथं 9.16चा रेशो घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती जे ते आपलं काय करायचं मित्रांनो, त्या ब्लॅकवरती आपल्या इथं क्लिक करून ह्याला जे ते अशा प्रकारे 90 डिग्रीमध्ये जे ते अशा प्रकारे रोटेट करून जे ते आपल्याला फिल स्क्रीन जे ते अशा प्रकारे इथं तुम्ही जे ते इथं करून घ्या अशा प्रकारे। त्यानंतर ह्याची जी लेअर आहे ती 30 सेकंदापर्यंत इथं करून घ्या। त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन इथं आपल्याला जिथे ओव्हरलेमध्ये जायचं, ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा भेटवला ते व्हिडिओ दिला आहे तर तो इथं ॲड करा। तर इथं ॲड केल्यानंतर आपल्या इथं जे काय करायचं, ह्याचा जो मित्रांनो हे असेल ॲडिओ आपल्याला तो सर्वात आधी ॲडिओ जो असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं जिथं काय करायचं मित्रांनो इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर आता आपण इथं जो ॲडिओ आहे तो आपण इथं एक्स्ट्रा करून घेऊयात। एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर तो जो व्हिडिओ होता तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। तर तो इथं आता आपण डिलीट केल्यानंतर आपल्याला काय याचं ब्लॅक स्क्रीन जी होती ती आपल्याला इथं त्या साऊंडच्या जिथं एंड लाईन इथं आपल्या इथं डिलीट करून टाकायची एक्स्ट्रा पार्ट त्या ब्लॅकचा। आणि त्यानंतर आज जे ते आपल्याला बघा मित्रांनो काय करायचं आहे, तर आता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो इथं बिट तर इथं एक 8 सेकंदावरती यायचं आहे। बघू शकता इथं 7 ते 8 सेकंदाच्या मधात गॅप आहे। तर आपल्या इथं काय करायचं बघा मित्रांनो, तो गॅप जे ते संपल्यानंतर 8ला जे ते बिट तयार होत आहे तर तिथं येऊन आपल्या इथं स्पीड द्यायचं आहे। आणि त्यानंतर परत नंतर बघा मित्रांनो आपल्याला 6 सेकंदावरती यायचं आहे मित्रांनो, तिथे एक स्पीड द्यायचा आहे मित्रांनो। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, नंतरचा जो आपला 8 सेकंदावरचा जो स्पीड होता त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्लेसमध्ये जाऊन आपल्या फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला आहे मित्रांनो गणपती बाप्पांचा, तर तो आपल्या इथं ॲड जो तो करून घ्यायचा आहे मित्रांनो। तर बघू शकता अशा ॲड झालेला आहे। आणि त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं, सुरुवातीला एक प्लस की द्या, त्यानंतर त्या एंडला यायचं आहे आणि तिथे एक प्लस की द्या। आणि त्यानंतर तिथं जिथे आपल्याला थोडासा इमेज असेल तर थोडासा नॉर्मलसा असा जिथं आपल्या इथं झूम करायचं, जो मला हवा तसं तुम्ही इथं करू शकता झूम। त्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, ह्या इमेजच्या जे ते मधोमध जिथे आपल्या इथं म्हणजे सेंट्रल येऊन जायचे। त्यानंतर तुम्हाला बघा इथं प्लस कीच्या बाजूलाच लेफ्ट साईडला अशा प्रकारे ग्राफसारखा ऑप्शन दिसत आहे, त्यामध्ये आपल्या इथं जायचं आहे। आणि बघा मित्र थोडंसं आता नेटवर्क इश्यू आलेला आहे, तो आपण सॉल्व्ह झाला कीच लगेच इथं ग्राफ जे असतील तिथं आपली इथं ओपन होऊन जातील। बघू शकता मित्र अशा प्रकारे इथं जे ते ग्राफ जे ते आलेले आहे। तर इथून तुम्ही कोणता इथं जो तो इथं तुम्ही इमेजला कोणता सूट होईल तो बघू शकता। तर मी इथं जे ते रिबाउंड हा जो इथं मित्रांनो आहे मित्रांनो बघा रिबाउंड ओ हा वाला जो तुम्ही हा ग्राफ इथं अप्लाय केलेला आहे। तुम्हाला कोणता हवा असेल तो इथं बघू शकता आणि करू शकता अप्लाय। त्यानंतर आपल्या परत नंतर सुरुवातीला येऊन जायचं, त्यानंतर टेक्स्टमध्ये जायचं, त्यानंतर ॲड टेक्स्टमध्ये जायचं आपल्याला। त्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, इथं जिथे आपल्याला टाईप करून घ्यायचं आईज, त्यानंतर अशा प्रकारचा जो काही असेल मित्रांनो आईज आणि अशा प्रकारचा हार्टचा, तर ते आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे। इथं मित्र तर आपल्याला इथं बघा मित्र एक टेम्पलेट द्यायचं, तर त्या टेम्पलेटचं नाव आहे मित्र मोमेंट। तर मोमेंट अशा प्रकारचा जो इथं मित्रांनो टेम्पलेट येतो आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे। आणि सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेयर असेल ती आपल्या इथं का बघा मित्र काय करायचे, एंडपर्यंत आपल्या इथं करून घ्यायचे। फक्त केल्यानंतर आपल्या इथं जे ते 6 सेकंदावरती आणि ते एक स्पीड जो असेल तो आपल्या इथं स्पीड जो तो द्यायचा आहे मित्रांनो। दिल्यानंतर आपल्या जिथं परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्या जिथं बघा मित्रांनो काय करायचं आहे, तर इथं जे ते ॲनिमेशनचं एक ऑप्शन भेटेल मित्रांनो तुम्हाला इथं वरती। तर आता इथं थोडंसं येत नाही आहे, पण तुम्हाला इथं येऊन झालं ॲनिमेशनचा, तर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। आणि तिथं तुम्हाला जे ते आउट अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाकायचा आहे। आणि त्यानंतर बघा मित्रांनो आपल्या त्यानंतर काय करायचं इथे, तर तुम्ही इथं बघू शकता मित्र दोन मित्रांनो म्हणजे लेयरच्या मध्ये एक अशा प्रकारचा एक स्क्वेअर दिसत आहे मित्रांनो व्हाईट कलरचा, त्यावरती आपल्या इथं क्लिक करायचं आहे। तर तिथे एक आपल्या ट्रान्झिशन पिरियड जो असेल तो आपल्या इथं अप्लाय करायचा आहे। तर परत एकदा नेटवर्क इश्यू आलेला आहे, तो आपण इथं सॉल्व्ह करूयात आणि इथं अप्लाय करून टाकूयात। ओके, तर मित्र आपल्या इथं काय करायचं बघा मित्र, आता आपल्याला लाईटमध्ये जायचं आहे। तर इथं लाईटमध्ये आल्यानंतर बघा मित्र इथं थोडंसं लोड होत नाही, किंवा तुम्ही डायरेक्ट इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये यायचं आहे।
तर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे बघा एक मित्रांनो अशा प्रकारचा हिट फ्लॅश अशा प्रकारचा जो एक भेटेल इथं मित्रांनो इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो जो असेल मित्रांनो स्क्वेअर बॉक्स त्यावरती यायचं आणि त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ब्लॅक फेड अशा प्रकारचा जो इथे ट्रान्झिशन इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. तर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला जिथे परत इफेक्ट द्यायचे, तर इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला आल्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन जायचं. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला इथे एक इफेक्ट भेटणार आहेत मित्रांनो भरपूर सारे. जर का तुम्हाला इथे भेटत नसेल तर वरती सर्च करा मित्रांनो. तर त्याचं नाव आहे मित्रांनो फेवरिश इम्प्रिंट. तर अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून आपल्या याची ॲडजस्टमेंट वगैरे इथे 6 सेकंदापर्यंत करा. परत त्याच्या सुरुवातीला येऊन परत आपल्याला जिथे काय यायचं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्याला येऊन हिट इम्प्रिंट अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथे करून घ्या. परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं. त्यानंतर आपल्याला इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये किंवा इथे जे ते तुम्हाला बघा मित्रांनो लाईटचं ऑप्शन भेटेल त्यामध्ये येऊन जायचं आणि त्यानंतर इथं लेक 2 अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो भेटेल. जर का भेटत नसेल तर वरती सर्च करा मित्रांनो लेक 2. तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत करून घ्या. परत नंतर त्याच्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन वरती सर्च करा मित्रांनो शेक. तर शेक अशा प्रकारे इथे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जे एक इफेक्ट येऊन जाईल मित्रांनो शेकवाला. तर अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर त्या ॲडजस्टमध्ये जायचं आणि त्याची इंटेन्सिटी जी असेल ते आपल्या इथं 2 जे ते ठेवायचे आहे. ते इथं ठेवल्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला तिथं आजचा जो व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट होण्यासाठी सुरुवात होऊन जाईल. तर मित्रांनो आपल्या जिथे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ सोडवा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज असतात मित्रांनो. तर मित्र भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.